स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कर्जतच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिंदेंच्या शिवसेनेत कुठेतरी नाराजी असल्याचं समोर आलं असून याचा आज स्फोट झालाय. जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संघटक यांच्यात सुरू झालेल्या वादाची ठिणगी थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलंय. कर्जत शहरातील बाळासाहेब भवन येथे आज मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. 17 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमासंदर्भात आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्हा प्रमुख संतोष भोईर हे कार्यकर्त्यांना बैठकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार होते. यावेळी जिल्हा संघटक म्हणून अरुण देशमुखही येथे उपस्थित होते. दरम्यान बैठक आटपून येथील बाळासाहेब भवन येथील कार्यालयातील अँटी चेंबर मध्ये काही ठराविक कार्यकर्त्यांची मीटिंग सुरू होती. यामध्ये अरुण देशमुख येथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत होते. यावेळी संतोष भोईर यांनी जिल्हा संघटक अरुण देशमुख यांना बाहेर जाण्यास सांगितलं. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात यावर चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पाथरत जिल्हा परिषदेचा विषय सुरू असताना अरुण देशमुख यांनी आपण देखील पदाधिकारी आहोत म्हणून संतोष भोईर यांना सांगितलं. यावेळी या दोघांच्या मध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची सुरू होती. मात्र या दोघांचा वाद विकोपाला गेला असता संतोष भोईर आणि अरुण देशमुख यांच्यात हाणामारी झाल्याचं सांगण्यात आलंय. हा वाद ऑफिसमधून बाहेर पडला. यावेळी रस्त्यावर याची चर्चा जोरदार सुरू झाली होती. कर्जत विधानसभा निवडणूक सुरक्षित पार पडली. मात्र आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिंदे गटाच्या शिवसेनेत सुरुवातीपासून कार्यकर्त्यांमधील अंतर्गत गटबाजीचा सूर कुठेतरी दाबला जात होता. ही खंत समोर असताना आज मकर संक्रांतीच्या दिवशीच शिंदे गटाच्या शिवसेनेतील गटबाजी उफाळून पुढे आल्याचं चित्र पाहायला मिळालं. याबाबत जिल्हा संघटक अरुण देशमुख यांच्याशी फोनवर बातचीत करण्याचा प्रयत्न आपल्या प्रतिनिधी यांनी केला असता या विषयावर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.